मित्रांनो, वयाच्या 60 वर्षानंतर शरीर थकत असेल, परंतु आपले हक्क कधीच थकत नाही। आज आपण अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला तुमचं घर, तुमची संपत्ती आणि तुमचा आत्मसन्मान टिकवून ठेवण्यासाठी मदत करतील। जर तुम्ही किंवा तुमच्या आईवडिलांनी ही माहिती चुकवली ती अशी संधी पुन्हा मिळणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, कारण सीनियर सिटीजन संदर्भातील अनेक व्हिडिओ याआधी आपण बनवलेले आहेत आणि इथून पुढेही ते आपण बनवतच राहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात लाखोंच्या संख्येने सीनियर सिटीजन आहेत, पण दुर्दैवाने अनेक लोकांना त्यांच्या कायदेशीर हक्काबाबत काहीही माहिती नाही। वय वाढतं, पाय कमजोर होतात आणि अशाच वेळेस नेमकं घरात कोणाला तरी वाटतं की ही व्यक्ती आता वृद्ध झालेली आहे, हिचा काय उपयोग आहे। आणि याच धारणेने, याच माइंडसेटमुळे अनेक सीनियर सिटीजन्स, अनेक ज्येष्ठ नागरिक हे आता वृद्धाश्रमांकडे ढकलले जात आहेत। परंतु मित्रांनो, सीनियर सिटीजनच्या संरक्षणासाठी एक स्पेशल कायदा सरकारकडून तयार करण्यात आलेला आहे, सीनियर सिटीजन वेलफेअर ॲक्ट 2007। हा कायदा स्पष्ट सांगतो की जर तुमचा मुलगा, मुलगी किंवा नातवंड तुमचा सांभाळ करत नसतील, तुमची काळजी घेत नसतील, तुमचं भरण पोषण करत नसतील, तर तुम्हाला कायदेशीर संरक्षण मिळू शकते। कारण हे तुमचं हक्काचं कवच आहे, ज्याला अनेक लोकांनी अजूनही समजून घेतलेलं नाही। जर तुमच्या नावावर जमीन आहे, घर आहे किंवा एखादा फ्लॅट आहे आणि तो तुम्ही तुमच्या मेहनतीने विकत घेतलेला असेल, तर लक्षात ठेवा की ती प्रॉपर्टी फक्त तुमचीच आहे। कधीही कोणी व्यक्ती बोलली की हे घर आमचं आहे, तर सरळ त्यांना सांगायचं, तुम्ही मालक नाहीत, मी जिवंत असेपर्यंत मालकी हक्क माझ्याकडेच असणार आहे। आता अनेकदा आई वडील त्यांच्या नावावरची प्रॉपर्टी प्रेमापोटी आपल्या मुलांच्या मुलींच्या नावावर करून टाकतात, पण त्यावेळेस त्यांना गिफ्ट डीड बनवावं लागतं की ती त्यांच्या स्वइच्छेने ही प्रॉपर्टी त्या मुलांच्या किंवा मुलींच्या नावावर ट्रान्सफर करत आहे। परंतु अशी डीड ही मोकळी बनवू नका, त्यामध्ये एक अट नक्की घाला की ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ट्रान्सफर होते, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांनी जर मरेपर्यंत आमचा सांभाळ केला नाही, आमची काळजी घेतली नाही, तर आमची प्रॉपर्टी परत घेण्यासाठी आमच्याकडे कायदेशीर अधिकार असेल। कारण हा नियम सीनियर सिटीजन वेलफेअर ॲक्टच्या सेक्शन 23 मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे। आता या संदर्भातच एका प्रकरणात हायकोर्टाने एक निर्णय दिला होता सीनियर सिटीजनच्या अगेन्स्ट, म्हणजे त्यांच्या विरोधात, कारण त्यांनी ही अट टाकलेली नसल्यामुळे त्यांना ती त्यांची प्रॉपर्टी परत मिळवता आली नाही। त्या केसबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। हा व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा आणि सेक्शन 23 नेमकं काय आहे ते जाणून घ्या। सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणामध्ये नुकतंच स्पष्ट केलं आहे, जर मुलगा नातू आई वडिलांना सांभाळत नसेल, त्यांची काळजी घेत नसेल, तर त्यांना दिलेली मालमत्ता आई वडील परत घेऊ शकतात। आणि हा निर्णय लाखो वृद्ध नागरिकांसाठी आधार ठरणार आहे। मुलगा किंवा मुलगी हे देखील आपल्या आईवडिलांचं भरण पोषण करण्यासाठी सक्षम नसतील, तर नातवंडांकडून सुद्धा भरण पोषण मिळवता येऊ शकते। कारण कायदा स्पष्ट सांगतो, ज्यांच्याकडे कमाई आहे त्यांनी वृद्ध नागरिकांची काळजी, आपल्या आईवडिलांची काळजी घेणं गरजेचंच आहे। जर तुमच्या घरामध्ये तुमच्यावर कोणी शारीरिक किंवा मानसिक छळ करत असेल, तुमच्यावर दबाव टाकत असेल, तर तुम्ही यासाठी पोलिसांची मदत घेऊ शकता, पोलिसांकडे तक्रार करू शकता। कधीही भिवू नका, कायदा तुमच्या पाठीशी आहे। अनेक वृद्ध लोकांना वाटते की कंप्लेंट केली किंवा कोर्टात केस टाकली तर आमच्या केसेसचं काय होणार, किती वेळ लागणार, तर काळजी करू नका, कायद्याअंतर्गत यासाठी सुद्धा तरतूद आहे। जर केसेस ज्येष्ठ नागरिकांच्या असतील तर त्यांना प्राधान्य दिले जाते, प्रायोरिटी दिली जाते। तुमच्या केसेस, तुमच्या सुनावण्या या जलद गतीने केल्या जातात, कारण हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे। तर लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या संपत्तीचे कागदपत्र सुरक्षित ठेवायचे आहेत, ते शेवटपर्यंत तुमच्या नावावरच ठेवायचे आहेत। आणि जर ट्रान्सफरच करायचे झाले तर त्या डीडमध्ये तुम्हाला यापूर्वी सांगितलेली सेक्शन 23 अट घालायची आहे। मुलगा, मुलगी किंवा नातवंड यांना तुम्ही स्पष्ट सांगू शकता, आमची काळजी घ्या, अन्यथा कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागू शकते। गरज पडल्यास स्थानिक वकिलांची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता, कारण वृद्धत्व किंवा म्हातारपण ही एक कमजोरी नाहीये, हे तुमच्या अनुभवाचं वय आहे। आजच ही माहिती तुमच्या आईवडिलांसोबत, आजी आजोबांसोबत किंवा तुमच्या परिचयातील ज्येष्ठ नागरिकांसोबत नक्की शेअर करा। कधीही चुकीचं वागणं सहन करू नका, कारण सीनियर सिटीजन वेलफेअर ॲक्ट तुमच्या सोबत आहे। तुमचा हक्क, तुमची जबाबदारी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।